आमच्याबरोबर इंदोर फिरायला येत आहे का? तर इंदोर फिरण्यासाठी आम्हाला जावं लागेल इंदोरला. तर इंदोरला जाण्यासाठी मुंबई सेंट्रल येथून आमची रात्रीची ट्रेन आहे, जी आहे दुरंतो एक्सप्रेस मुंबई इंदोर. तर मुंबई इंदोर हा प्रवास आम्ही करणार आहोत. रात्रीची ट्रेन आहे आणि ट्रेनमध्ये बसण्यासाठी आता आम्ही निघत आहोत. ट्रेन नुकतीच प्लॅटफॉर्मला लागली आणि आम्ही मस्तपैकी आमच्या सीटवर जाऊन बसलेलो आहोत. ट्रेनमध्ये गेल्या गेल्या आम्ही जेवणं वगैरे उरकून घेतली, गप्पा गोष्टी केल्या, मस्त मस्त फोटो वगैरे काढले. ह्यांना झोप या लागली, हे झोपले. गुड मॉर्निंग महाराष्ट्र म्हणत म्हणत सकाळ झालेली आहे आणि सकाळी ट्रेनमध्ये नाश्त्याचा आस्वाद घेतला. आमच्या तिकीटमध्ये नाश्ता इन्क्लूड होता, त्यामुळे खूप सारा नाश्ता आलेला होता आणि त्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला आणि बरोबर 10 वाजता आमची ट्रेन इंदोर प्लॅटफॉर्मला लागली. चला आता आपण इंदोरमध्ये पोचलेलो आहोत. मस्तपैकी हॉटेलच्या रूमवर जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि इंदोर फिरण्यासाठी बाहेर पडूया. तर इंदोर फिरण्यासाठी बाहेर पडलं ते सगळ्यात आधी आलो ते माँ वैष्णोदेवी मंदिर इंदोर येथे. कटरामध्ये जे वैष्णोदेवीचे मंदिर आहे त्याची सेम प्रतिकृती तुम्हाला येथे बघण्यास मिळणार आहे. इंदोरमधील हे मंदिर माता वैष्णोदेवीला समर्पित आहे आणि स्थानिक भक्तांसाठी एक लोकप्रिय असे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर प्रामुख्याने इंदोर शहराच्या उपनगरात वसलेले आहे, त्यामुळे शहरातून या मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. येथे जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिराची लहानशी प्रतिकृती केलेली दिसून येईल. गुहेसारखा मार्ग म्हणजे कृत्रिम गुहा तयार करण्यात आलेली आहे, ज्यातून भक्तांना दर्शनासाठी जावे लागते. नवरात्रीच्या काळात विशेष सजावट आणि मोठी गर्दी तुम्हाला येथे बघण्यास मिळेल. हे मंदिर वर्षभरासाठी भक्तांसाठी खुले असते. नवरात्री, अष्टमी आणि इतर सणाच्या दिवशी विशेष पूजा व कार्यक्रम होतात. आता तुम्हाला जम्मूला जायची गरज नाही, कारण माता राणी आता इंदोरमध्येच विराजमान आहेत. ही एक कृत्रिम गुहा, दिव्य प्रकाश आणि जय माता दीचा गजर, सगळं वातावरण अगदी तुम्हाला भक्तिमय करून टाकेल. तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला आता आपण इंदोरमधील दुसऱ्या ठिकाणाला भेट देणार आहोत, लालबाग पॅलेस इंदोर. लालबाग पॅलेस इंदोर येथील होळकरांचा वाडा फिरण्यासाठी तुम्हाला फक्त 20 रुपयाची तिकीट काढावी लागणार आहे. आता तुम्ही आमच्याबरोबर लालबाग पॅलेस आणि होळकरांचा वाडा ह्या दोन्ही गोष्टी आपण बघणार आहोत. इंदोर म्हटलं तर शक्यतो खवय्याची नगरी म्हणूनच आपल्याला आठवण होते, पण आज आपण पाहणार आहोत तो इंदोरचा रॉयल अंदाज. स्वागत आहे तुमचे ह्या भव्य आणि शाही लालबाग पॅलेसमध्ये. हा फक्त एक पॅलेस नाही, तर होळकर घराण्याच्या वैभवाची जिवंत साक्ष देणारा राजवाडा आहे. ह्यातील दरवाजे, झुंबर, भव्य दरबार हॉल आणि कोपऱ्यातून इतिहास बोलताना दिसून येईल. युरोपियन स्टाईलची वास्तुकला आणि राजेशाही थाट तुम्हाला येथे बघायला मिळेल. लालबाग पॅलेस हा होळकर वंशाच्या शाही जीवनशैलीचे प्रतीक आहे. इंदोर संस्थानावर राज्य करणाऱ्या होळकर हा राजवाडा त्यांचा खास समारंभ आणि राजकीय कार्यक्रमासाठी वापरला जात असे. येथील वास्तुकला ही इटालियन आणि फ्रेंच शैलीचा प्रभाव तुम्हाला येथे दिसून येईल. भव्य क्रिस्टल असे झुंबर जे परदेशातून मागवले गेले होते त्या काळामध्ये, इटालियन मार्बल फ्लोरिंग आणि नक्षीकाम. दरबार हॉल विशेष आकर्षण तुम्हाला येथे बघण्यास मिळणार आहे. पॅलेस सुमारे 28 एकर परिसरात पसरलेला आहे. सुंदर बाग आणि हिरवळ तुम्हाला फोटोसाठी परफेक्ट असा स्पॉट मिळणार आहे. आता येथे संग्रहालय आहे. पर्यटकांसाठी हा राजवाडा खुला असतो. सोमवारी मात्र बंद असण्याची शक्यता असते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही येथे भेट देऊ शकता. राजवाडा फिरून जर दमला तर येथे या बागेमध्ये येऊन मस्तपैकी विश्रांती घ्या. तर तुम्हाला हा लालबाग पॅलेस आवडला ना? तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया इंदोर सिटीमध्ये परत एकदा.